students. We are learning about last topic, natural resources, land. Land is a very important factor for living things. आपल्याला आज नॅचरल रिसोर्सेस या चॅप्टरचा शेवटचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे लँड. लँडविषयी माहिती पाहत असताना आपल्याला प्रथम लँडचे काय युजेस आहेत लिव्हिंग थिंगसाठी, त्यानंतर या लँडचे लेयर कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर लँडचे लेयर पाहिल्यानंतर आपण पाहणार आहात सॉईल फॉर्मेशन. या लँडवरची जी सॉईल आहे तिचं फॉर्मेशन कशा प्रकारे होतं, आणि त्यानंतरचा शेवटचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे सॉईल इरोजन. इरोजन मीन्स जमिनीची धूप. तर सुरुवातीला आपण नॅचरल रिसोर्सेस यामध्ये लँडची युजेस नॅचरल रिसोर्सेस यामध्ये आपण पाहणार आहात तर लँड इम्पॉर्टन्स, लँडचं महत्त्व. पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ लँड. तर लँडचं काय महत्त्व आहे हे सुरुवातीला आपण आजच्या पिरियडमध्ये पाहणार आहात. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ सॉईल, रॉक, सँड या स्वरूपात असते. आपल्याला माहीत आहे लँड आपल्याला कोणत्या स्वरूपात दिसते, तर सॉईलच्या स्वरूपात, सँडच्या स्वरूपात, तसेच रॉकच्या स्वरूपात, स्टोन या स्वरूपात आपल्याला ही जमीन दिसते. आणि या लँडवरती राहणारे जे काही टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत, हे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मीन्स भूचर प्राणी. मेनी टेरेस्ट्रियल ॲनिमल्स लिव्ह ऑन द लँड. बरेचसे प्राणी हे जमिनीवरती राहतात, त्याला टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणतात, त्या लँडवरती राहतात. सम टेरेस्ट्रियल ॲनिमल डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. आणि काही टेरेस्ट्रियल ॲनिमल्स हे ग्राउंडमध्ये डिग बरोज बिल्ड करून राहतात. In this way, land is a very important for living things. Otherwise, many living things live on land. लँडचे नंतर उपयोग सांगत असताना आपल्याला त्यामध्ये हा देखील मुद्दा सांगता येईल. We can use land for building houses. तर घरे बांधण्यासाठी या लँडचा यूज केला जातो, त्याला सपोर्ट म्हणून आपण या लँडवरती या वेगवेगळ्या प्रकारची मोठी घरं देखील आपण बांधू शकतो. We use land for farming. शेती करण्यासाठी सुद्धा आपण या लँडचा यूज करतो. आणखी कशासाठी? बिल्डिंग रोड्स ऑन लँड. या लँडवरती रोड तयार करण्यासाठी सुद्धा आपण या लँडचा यूज करतो. तर अशा अनेक कारणांनी या लँडचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजेल. त्यापुढे आणखी आपल्याला या लँडचे युजेस सांगता येतील, ते म्हणजे मिनरल ऑइल्स,
मिनरल्स तसेच नॅचरल गॅस आर ऑब्टेन्ड फ्रॉम लँड. इट मीन्स अर्थ. या अर्थमधून आपल्याला हे मिनरल्स, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला या पृथ्वीमधून मिळतात. आणि या सबस्टन्सेस अनेक यूज आहेत हे आपल्याला माहीत आहेत सर्वांना. तर अशा अनेक कारणांसाठी लँडचं इम्पॉर्टन्स हे लिव्हिंग थिंगसाठी आहे. तर आपल्याला पुढील मुद्दा पाहायचा आहे या लँडचे लेयर्स ऑफ लँड. पुढील भाग आपल्याला पाहायचा आहे लेयर्स ऑफ लँड. तर जमिनीचे काही थर आहेत. त्यापूर्वी आपण एक घरी बसल्या आपण एक साधा प्रयोग करू शकता. एक ट्रान्सपरंट रिकामी बॉटल घ्यायची, पारदर्शक, त्याच्यामध्ये आपण जे ऑब्जेक्ट टाकणार आहात ते आपल्याला बाहेरून दिसतील, अशी ट्रान्सपरंट बॉटल. तर त्यामध्ये आपण सॉइल, स्टोन, सँड तसे ड्राय लीव्हज, वाळलेली पाने या वस्तू आपण त्या बॉटलमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये वॉटर देखील टाकायचं आहे आणि ते सर्व वस्तू मिक्स करून आपण ती बॉटल स्थिर ठेवायची आहे. आणि 2 दिवसांनी आपण त्या बॉटलचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल तर खालच्या बाजूला स्टोन, खालचा लेयर बॉटलचा लेयर आपल्याला स्टोनचा दिसेल, म्हणजे खालच्या बाजूला स्टोन जमा झालेली दिसेल. त्यानंतर सँडचा लेयर दिसेल, त्यानंतर सॉइल आणि त्याच्यावर टॉपमोस्ट लेयर म्हणजे आपल्याला ड्राय लीव्हज. तर प्लांटचे जे काही ड्राय लीव्हज आपण त्या बॉटलमध्ये टाकलेले असतील ते ड्राय लीव्हज आपल्याला टॉपमोस्ट लेयरला दिसतील. हे बॉटलमध्ये जे लेयर्स तयार झालेले आहेत, स्टोनचा, सँडचा, सॉइलचा तसेच ड्राय लीव्हजचा, अगदी या लेयर प्रमाणेच या लँडची लेयर आपल्याला पाहायला मिळतात. या लँडची लेयर आहे. तर ते लँडची लेयर या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये एकदम बॉटमला आपल्याला लँडच्या लेयरमध्ये आपल्याला त्याची डायग्राम या पद्धतीने काढता येईल. समजा ही एक प्लांट आहे. तर या प्लांटमध्ये हे स्टेम ऑन द ग्राउंड एकदम खालच्या बाजूला असे मोठमोठे बेड रॉक्स असतात. काय असतात? बेड रॉक. याला काय म्हणायचं? बेड रॉक. हा खालच्या बाजूला बॉटमला दिसणारे जे मोठमोठे दगड आहेत त्यांना बेड रॉक म्हणतात. आणि वरचा जो थर आहे असे छोटे छोटे जे रॉक आहेत, स्मॉल रॉक अँड सॉइल, हा वरचा जो थर आहे तो कशाने बनलेला आहे? सॉइल अँड स्मॉल रॉक. सॉइल अँड स्मॉल रॉक. हा बेड रॉकच्या वरचा जो थर आहे तो सॉइल
अँड स्मॉल रॉक. नी तयार झालेला आहे. तर सुरुवातीला जो बॉटमचा लेयर आहे तो कोणता आहे, त्याला बेड रॉक म्हणतात. त्यानंतरचा जो लेयर आहे तो सॉइल आणि स्मॉल रॉकनी बनलेला आहे. आणि सॉइल अँड स्मॉल रॉक या लेयरच्या नंतरचा जो वरचा थर आहे तो म्हणजे आपल्याला सांगता येईल सॅन्ड अँड इमॅच्युअर सॉइल. याच्यावरचा जो थर आहे हा इमॅच्युअर सॉइलचा. हा जो थर आपल्याला सांगता येईल तो इमॅच्युअर सॉइल. इमॅच्युअर सॉइल. इमॅच्युअर सॉइल. हा जो सॉइल अँड स्मॉल रॉकच्या वर जो थर आहे तो म्हणजे इमॅच्युअर सॉइलचा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो थर येणार आहे या थराच्या नंतरचा थर तो म्हणजे सॉइल. हा सॉइलचा असेल. आणि या सॉइलच्या वर असणारा जो लेयर आहे म्हणजे टॉपमोस्ट लेयर तो म्हणजे ड्राय लिव्स. तर हे वरती प्लांटचे जे ड्राय लिव्स आहेत तर हे ड्राय लिव्सचा हा एकदम टॉपमोस्ट लेयर असेल. तर हा जो थर आहे तो आपल्याला ड्राय लिव्स. हा जो टॉपमोस्ट लेयर आहे तो म्हणजे ड्राय लिव्स आहे. तर अशा प्रकारचे हे लँडचे लेयर्स ऑफ लँड. यामध्ये आपल्याला या डायग्राम मध्ये लँडचे लेयर दाखवलेले आहेत. एकदम बॉटमला असणारा जो लेयर आहे तो म्हणजे बेडरॉक. त्यानंतरचा जो लेयर आहे तो म्हणजे सॉइल अँड स्मॉल रॉक. हा इथपर्यंत इथून इथपर्यंत सॉइल अँड स्मॉल रॉक. आणि त्यानंतरचा जो थर आहे तो इमॅच्युअर सॉइल. जी सॉइल की मॅच्युअर झालेली नाही पिकांसाठी. आणि त्यानंतरचा जो लेयर आहे तो म्हणजे सॉइलचा. आणि त्याच्यावरचा जो टॉपमोस्ट लेयर आहे तो म्हणजे ड्राय लिव्स. डेन्स फॉरेस्ट मध्ये आपल्याला अशा प्रकारचा लेयर पाहायला मिळतो. घनदाट जंगल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला हा ड्राय लिव्स हा लेयर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तर तुम्हाला या लँडच्या लेयरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं दिसून येईल की लँडमध्ये आपण जसं जसं खाली खाली जाल तसं तसं सॉइलचं प्रोपोर्शन हे कसं होत गेलेलं आहे, डिक्रीज मीन्स कमी कमी होत गेलेलं आहे. लँड आपण असं खोदल्यानंतर आपण पाहत असताल विहिरी वगैरे असं खोदल्यानंतर त्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर वरच्या बाजूला आपल्याला सॉइलचा लेयर दिसतो. त्याच्या खालच्या बाजूला असे मुरुम असे दिसतात. त्यानंतर खडकाळ भाग, तर त्यानंतर बेडरॉक मोठमोठे खडक. अगदी याप्रमाणेच म्हणजे खाली खाली जसं जाल तसं सॉइलचं प्रोपोर्शन हे डिक्रीज होत आहे आणि जे स्टोनचं प्रोपोर्शन आहे, रॉकचं प्रोपोर्शन आहे ते इन्क्रीज होत आहे. सॉइलचं प्रोपोर्शन हे वरून खाली डिक्रीज होत आहे आणि स्टोनचं प्रोपोर्शन हे इन्क्रीज होत आहे. आणि खालून वर पाहत असताना स्टोनचं प्रोपोर्शन हे डिक्रीज होत आहे आणि सॉइलचं प्रोपोर्शन हे इन्क्रीज होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे वरच्या बाजूला जास्त प्रमाण हे सॉइलचं आहे आणि जसं जसं खाली जाल तसं सॉइलचं प्रोपोर्शन हे डिक्रीज होत गेलेलं आहे. तर सॉइलचा कलर आणि टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत, प्रत
हे कशावर डिपेंड असते तर त्या ठिकाणी असणारे जे बेड रॉक आहेत, या बेड रॉक वरती सॉइलचा कलर आणि त्याचा टेक्स्चर हा बेड रॉक वरती डिपेंड असतो. तर या मुद्द्यामध्ये आपण लेयर्स ऑफ लँड या मुद्द्यामध्ये आपण हे लँडचे लेयर पाहिलेले आहेत. त्यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ह्युमस. ह्युमस मीन्स कुथित मृदा. ह्युमस मीन्स कुथित मृदा. तर अशा प्रकारची ही मृदा सॉइल ज्याला की आपण ह्युमस म्हणतो. तर हा लेयर कसा तयार होतो, कशापासून होतो तर लँडवरती जो टॉपमोस्ट लेयर आहे, टॉपमोस्ट लेयर इज फॉर्म ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ plants and animals by microbes. या लँडवरती जो सर्वात वरचा थर आहे तो थर जे वनस्पतीचे जे काही रिमेन्स अवशेष असतील, प्राण्यांचे अवशेष असतील तर त्यांना कुजवण्याचं काम हे मायक्रोब्स करतात. सूक्ष्मजीव, मायक्रोब्स मीन्स सूक्ष्मजीव. या प्लांटचे आणि ॲनिमलचे जे रिमेन्स आहेत यांना कुजवण्याचं काम हे मायक्रोब्स करतात. आणि यांना कुजवल्यानंतर जो लँडच्या टॉपमोस्टला जो लेयर तयार होतो त्या लेयरला ह्युमस म्हणतात. काय म्हणायचं? ह्युमस, कुथित मृदा. तर अशा प्रकारे हे ह्युमसची डिफिनिशन या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पेज नंबर 6 डायग्रामच्या डाव्या साईडला दिलेली आहे. ती डेफिनेशन आपण 3-4 वेळा नोटबुकमध्ये लिहून त्याचं काळजीपूर्वक वाचन करून आपण लक्षात ठेवायचे आहे. तर त्यानंतरचा भाग पाहायचा आहे आपल्याला द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, म्हणजे माती बनण्याची, सॉइल फॉर्मेशन होण्याची प्रोसेस. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन तर सॉइल फॉर्मेशन मातीची निर्मिती. फॉर्मेशन मीन्स निर्मिती. तर ही जी प्रोसेस आहे सॉइल फॉर्मेशन होण्याची ही स्लो आणि कंटिन्युअस, सावकाश आणि सतत होणारी आहे. परंतु सॉइल फॉर्मेशन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. या जमिनीवरची माती तयार होण्यासाठी आपण या जमिनीवर सॉइल पाहतो तर ती सॉइल हे काही फार थोड्या दिवसात तयार झालेली नाही. ही सॉइल तयार होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. खूप मोठा म्हणजे आपल्याला सांगता येईल 2.5 सेंटीमीटर थिक लेयर सॉइलचा 2.5 सेंटीमीटरचा थिक लेयर म्हणजे 2.5 सेंटीमीटर जाडीचा लेयर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष एवढा पिरियड लागतो. म्हणजे बघा, फक्त 2.5 सेंटीमीटर सॉइल लेयर तयार होण्यासाठी, मॅच्युअर सॉइल लेयर तयार होण्यासाठी, मॅच्युअर सॉइल लेयर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष एवढा कालावधी लागतो. किती मोठा कालावधी. परंतु हा सॉइल लेयर अगदी काही दिवसामध्ये डिस्ट्रॉय होऊ शकतो. सॉइल कॅन बी डिस्ट्रॉय ड्यू टू कशामुळे? स्टॉर्म्स, वादळ. यामुळे या लँडवरची सॉइलचे इरोजन होऊ शकतं. इरोजन मीन्स जमिनीची धूप, त्या मातीची धूप. स्टॉर्म्स आहेत, वादळ असतील. जोराचं जर वादळ सुटलं तर या लँडवरची जी काही सॉइल आहे तर त्या ठिकाणी सॉइलचं इरोजन होऊ शकतं.
तसेच फ्लड्स, पूर यामुळे सुद्धा ही लँडवरची जी काही सॉइल आहे ती फ्लो होऊन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. म्हणजे त्या ठिकाणी सॉइलचं इरोजन होतं. इरोजन मीन्स मातीची धूप. सॉइल इरोजन मीन्स मातीची धूप. म्हणजे मातीचं प्रोपोर्शन कमी होणे त्या ठिकाणी, त्याला सॉइल इरोजन म्हणतात. तर हे सॉइल इरोजन होऊ नये यासाठी मग आपल्याला काय करता येईल, तर लँडवरती आपल्याला प्लॅन्टिंग ट्रीज करावी लागेल. म्हणजे झाडे भरपूर प्रमाणात लावावी लागतील, वेगवेगळ्या प्रकारची ग्रास, बुशेस, अदर ट्रीज, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्लांट्स या लँडवरती लावाव्या लागतील. त्यामुळं काय होतं, त्या प्लांटचे जे रूट्स असतात ते रूट्स काय करतात, सॉइलला धरून ठेवतात. म्हणजे त्या ठिकाणी सॉइलचं इरोजन होऊ देत नाही हे रूट्स. म्हणून या लँडवरती वेगवेगळ्या वनस्पतीची आपण लागवड केली पाहिजे, वेगवेगळ्या वनस्पती लावल्या पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी सॉइल इरोजन होणार नाही. तर नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण 3 नॅचरल रिसोर्सेस पाहिले. प्रथम पाहिला आपण एअर, त्यानंतरचा वॉटर आणि लास्ट आपण जो आजच्या पिरियडला पाहिला आहे तो म्हणजे लँड. तर या सर्व नॅचरल रिसोर्सचं प्रोपोर्शन देखील आपण पाहिलेलं आहे. हे तिन्ही घटक एअर, वॉटर, लँड आर द इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर लिव्हिंग थिंग्स. हा मुद्दा आपण 1-2 यापूर्वीची पिरियडमध्ये पाहिलेला आहे. आजच्या पिरियडमध्ये देखील आपण लँडविषयी माहिती पाहिली आणि त्यांचं प्रोपोर्शन देखील आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला लिव्हिंग थिंग्सना आवश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे त्याचं प्रोपोर्शन आपण पाहिलं 21% आहे. लँडचं प्रोपोर्शन आपण पाहिलं 29% आहे. आणि वॉटर, फ्रेश वॉटर, त्याला पोटॅबल वॉटर म्हणतात, त्याचं देखील आपण वॉटर या मुद्द्यामध्ये त्याचं प्रोपोर्शन पाहिलं ते म्हणजे 0.3%. तर आपल्याला हे आवश्यक असणारे जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्यांचं प्रोपोर्शन हे थोड्या प्रमाणात आहे, तरी पण ते लिव्हिंग थिंग्ससाठी पुरेसं आहे. तरी पण आपण त्यांचा यूज हे स्पॅरिंगली करणं आवश्यक आहे, काटकसरीनं करणं आवश्यक आहे. तर हे सर्व मुद्दे या पाठावरील संपलेले आहेत. आज आपण नॅचरल रिसोर्स हा पाठ पूर्ण पाहिलेला आहे.